नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम जो ऑनएस अकॅडमीच्या वतीनं राबवला जात आहे, त्याचं नाव आपण परिश्रम ठेवलेलं आहे. याचाच आजचा आपला 12वा प्रश्न आहे आणि या 12व्या प्रश्नामध्ये विशेष करून आपण जे पॉलिटीचे प्रश्न आहे ते पहिले आपण बघतोय. मी याच्या आधी तुम्हाला सांगतोय, जे विद्यार्थी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील किंवा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम ज्यांनी अजूनपर्यंत काय हे माहित नाही, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की ऑलरेडी आपल्या अकॅडमीच्या वतीनं आपण 100 दिवसाचा प्लॅन आणि 100 डेज प्लॅन मी ऑलरेडी तुमच्या ग्रुपवर अपलोड केलेला आहे. आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि एक टेलिग्राम चॅनल आहे की ज्याच्या माध्यमातून आपण हा फ्री डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम, ज्याचं नाव आपण परिश्रम ठेवलेलं आहे, हा आपण रन करतोय. जर तुम्हाला फ्री डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची चॅनलची लिंक किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. दोघांपैकी कोणताही ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता आणि या प्रोग्रामचा लाभ तिथं घेऊ शकता. या प्रोग्राम अंतर्गत दररोज सकाळी 10 वाजता तिथे 2 प्रश्न टाकले जातात, एक इथिक्सचा आणि एक जीएसचा. 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला उत्तरं लिहून ते उत्तरं पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करणं अपेक्षित असतं. त्यानंतर 12 ते 1च्या दरम्यान मॉडेल आन्सर पडतं आणि 1 वाजता पहिल्या प्रश्नाचं डिस्कशन आणि 3 वाजता दुसऱ्या प्रश्नाचं डिस्कशन. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आपण अविरतपणे राबवतोय आणि हा कार्यक्रम 100 दिवसापर्यंत जाणार आहे. म्हणजे ऑक्टोबर 2026 मध्ये तुमची जी मुख्य परीक्षा आहे त्याच्या आधीच हा कार्यक्रम आपण तिथं संपवणार आहे. यामध्ये जीएस 1, 2, 3, 4 हे चारही जीएसचे उत्तर लिखाण जे आहे ते आपण करून घेणार आहे. आणि हे लक्षात ठेवा, आता 2 दिवसा पहिले म्हणजे काल परवाच जे एमपीएससीचं नोटिफिकेशन जारी झालं आणि त्याच्या माध्यमातून वैकल्पिक विषयाला जे हटवण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे अजून जीएसचे 4 पेपर यांचं महत्व खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. तर म्हणून तुम्ही डेली आन्सर रायटिंग नक्कीच करायला पाहिजे. म्हणजे जे 2026 ला समोर जातात त्यांनी करायलाच पाहिजे. ज्यांनी 27 प्लॅन करत असाल आणि तुमचा बेसिक अभ्यास झालेला असेल तरीही तुम्ही हा डेली आन्सर रायटिंगचा जो प्रोग्राम आहे अवश्य तुम्ही याच्यावर उत्तर लिखाण केलंच पाहिजे. कारण उत्तर लिखाणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय आता मुख्य परीक्षेमध्ये नाही आणि एकदम सोपी प्रक्रिया आणि तेच आपण या डेली आन्सर रायटिंगच्या माध्यमातून तिथे आपण करतोय. आता जे टॉपिक्स आपण घेतोय ते देखील मी सांगितलं की 100 दिवसाचा जो प्लॅन मी ऑलरेडी तुमच्या ग्रुपवर शेअर केलेला आहे, त्याच्याच अनुषंगानं हे जे टॉपिक्स आहे म्हणजे त्या कोणत्या टॉपिकवर कोणते प्रश्न विचारले जाणार हे आपण डिसाईड करतो. आता आजचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो बघा, तो आहे लोकपाला संदर्भात. आता आजचा देखील प्रश्न आपण 2025 ची मुख्य परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये जो प्रश्न विचारला गेला होता आयोगानं, तोच प्रश्न जीएस पेपर 2 चा आपण इथं घेतलेला आहे. आता हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा लोकपालावर प्रश्न विचारला आहे आणि अपेक्षित होतं. बघा, भारतामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीत जी संस्था, जी टॉपमोस्ट बॉडी सरकारनं बनवलेली आहे ती काय, तर लोकपाल आहे. लोकपाल आणि लोकायुक्त. तर अशा परिस्थितीत तुम्हाला लोकपाल आणि लोकायुक्त कायदा काय आहे 2013 मध्ये जो पास करण्यात आला होता याबद्दल तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर लोकपालाचे पॉवर्स, अधिकार कोणते आहेत, ठीक आहे, त्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत हे तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे. मग त्याच्यामध्ये लिमिटेशन्स कोणत्या, म्हणजे त्यांना जे अधिकार दिलेले आहे त्याच्यावर काही मर्यादा आहेत. मग त्या काही ज्या मर्यादा आहेत त्या तुम्हाला थोडक्यात सांगणं अपेक्षित आहे आणि या सगळ्या बाबी तुम्हाला माहित असणं तिथे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आता प्रश्न जो आहे हा लोकपालावर विचारला आहे. म्हणजे आपण याच्या आधी बघितलं आहे आपला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे की जेव्हाही प्रश्न आपल्या पुढे येतो तर प्रश्नाला आपल्याला किमान 3 ते 4 वेळा आपल्याला वाचन करायचं आहे. 3 ते 4 वेळा वाचल्यानंतर आपल्याला प्रश्नाची डिमांड समजून घ्यायची आहे आणि प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलंय त्याच्या अनुषंगानं आपल्याला आपलं उत्तर लिहायचं आहे. आणि मी परत सांगतोय, मी तुमचे उत्तर काही बघितलेत, काही विद्यार्थी डिमांड ऍड्रेस करत आहे पण काही विद्यार्थी डिमांड ऍड्रेस करत नाही. मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो, डिमांड ऍड्रेस करा, डिमांड समजून घ्या. म्हणून तुमचा मेन टास्क आहे, मी याच्या आधी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की जेव्हा प्रश्न तुमच्या पुढे आला तर तुम्ही 50% मार्क कधी मिळवतात, जेव्हा तुम्हाला प्रश्नाची डिमांड कळली तेव्हाच तुमचे 50% मार्क तुमच्याकडे येऊन जातात. म्हणून परत सांगतोय, काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना उत्तर माहित असतं पण प्रश्नाची डिमांडच समजत नाही म्हणून काहीतरी लिहून येतात. असं करू नका. म्हणून आता सवय लावा, वेळ लागला तरी चालेल. पहिलं उत्तर असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा उत्तर लिखाण करत असाल तर पहिलं प्रश्न समजून घ्यायला तुम्हाला 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं जरी जात असेल तरी पुरे आहे. म्हणजे एक प्रश्न लिहायला अर्धा तास 1 तास लागला तरी चालतो, पण हाच वेळ हळूहळू करत तुम्हाला कमी तिथं आपोआप होईल, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. पण आवश्यक आहे डेली आन्सर रायटिंग करणं आवश्यक आहे, सवय लावणं आवश्यक आहे. एकदा चांगली सवय लागली, इनिशियली चांगली सवय लावायला थोडा उशीर लागेल तुम्हाला, पण जर ती सवय लागली तर डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा तिथं दिसून येईल. आता हा प्रश्न बघा, प्रश्नामध्ये काय विचारलंय, लोकपालाचे अधिकार. आता हा प्रश्न जो आहे हा प्रश्न लोकपालावर आधारित आहे. म्हणजे काय, जर आपल्याला इंट्रोडक्शन परिचय करायचा असेल तर तुम्ही लोकपाल म्हणजे काय हे तुम्ही थोडक्यात डिफाईन करू शकता. एकदम सिंपल, मी इथे काही तुम्हाला जगावेगळं सांगत नाहीये. जे डुएबल आहे, जे या 4 महिन्यात तुम्ही करू शकता अशाच गोष्टी इथे मी सांगत आहे. म्हणून उगाच काहीतरी म्हणजे एक फ्लॉवरी वर्ल्ड मध्ये जगायचं, काहीतरी जगावेगळं सांगायचं असं नाही. तुम्हाला जे जमेल तेच मी इथं सांगतोय. बघा,
लोकपालाचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि मर्यादा यावर चर्चा करा. ठीक आहे, त्याची तुलना स्वीडनच्या लोकपालाशी करा, ज्याला जेव म्हणतात. ठीक आहे, जस्टिस ओम्बड्समॅन म्हणजे स्वीडिश शब्द आहे तो. पण आता याच्यामध्ये आता बघा, हा प्रश्न एकदम डायरेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये डिमांड म्हणजे कोणतीही छुपी डिमांड नाहीये, फक्त एकच छुपी डिमांड आहे. ती म्हणजे काय, जे आपण प्रत्येक प्रश्नामध्ये करत आलोय की तुम्हाला वे फॉरवर्ड लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे पुढील मार्ग काय आहे, 2-3 मुद्दे त्याचे तुम्हाला टाकणं अपेक्षित आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारलाय 250 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. 15 गुणांचा प्रश्न आहे. बघा, परत सांगतोय, प्रश्न वाचा. प्रश्न वाचल्यानंतर लगेच बघा की प्रश्नाचं उत्तर किती शब्दामध्ये लिहायचं आहे तुम्हाला. मग ज्या शब्दामध्ये जेवढ्या शब्दामध्ये लिहायचं आहे तेवढ्यामध्ये आपल्याला तशा हिशोबाने कंटेंट इथे टाकावा लागणार आहे. आता हा जो प्रश्न याच्यातला डिमांड काय विद्यार्थी मित्रांनो, बघा, मूळ गाभा जो आहे, मेन थीम ऑफ द क्वेश्चन जी आहे ती आहे लोकपाल. म्हणजे हा तुम्हाला मूळ प्रश्न लोकपालावर विचारलाय. हा, आता याच्यातले जे उपप्रश्न ते कोणते आहेत? पहिला उपप्रश्न विद्यार्थी मित्रांनो, अधिकार. तुम्हाला लोकपालचे अधिकार सांगायचे म्हणजे पॉवर्स. दुसरं जबाबदाऱ्या म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी सांगायची आहे लोकपालची, हा दुसरा उपप्रश्न. तिसरा मर्यादा. ठीक आहे, तिसरा उपप्रश्न मर्यादा, यावर चर्चा करा आणि त्याची तुलना स्वीडनच्या लोकपालशी करा, हा झाला तुमचा चौथा उपप्रश्न. एकदम सिंपल डायरेक्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला लोकपाल बद्दल तुम्हाला इंट्रोडक्शन द्यावं लागणार आहे. आणि हे लक्षात ठेवा, लोकपाल बद्दल जर तुम्हाला माहिती विचारली तर तुम्हाला लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 याचा उल्लेख करावाच लागणार आहे. हे मी परत स्पष्टपणे सांगतोय. म्हणजे हा कायदा तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आणि पार्श्वभूमी थोडक्यात माहित असली तरी ती तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये टाकू शकता. आता पार्श्वभूमी कशी काय तर मी थोडक्यात सांगतो, पण पहिले डिमांड समजून घ्या. पहिले तर म्हणजे काय, लोकपालला डिफाईन करा. लोकपाल कसा आला एक तर थोडक्यात ते सांगा. एकदम ब्रीफ इंट्रोडक्शन. बरं, इंग्रजीमध्ये आला ब्रीफ इंट्रोडक्शन म्हणतात. म्हणजे एकदम गावभरच्या गोष्टी सांगत बसायच्या नाही. जेवढं विचारलंय मुद्देसूद सांगायचं आणि इंट्रोडक्शन 2 ते 3 ओळीमध्ये, 3 ते 4 मध्ये मॅक्स टू मॅक्स संपवायचा. तर लोकपाल सांगितलं. मग लोकपालाचे अधिकार आणि जबाबदारी. आता इथे तुम्ही काय करू शकता, अधिकार आणि जबाबदारी याचा एक टेबल बनवू शकता. म्हणजे एकीकडे अधिकार, एकीकडे जबाबदारी. तेच तुमच्या मॉडेल आन्सर मध्ये जे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते मी दिलेलं आहे. आणि तिसरं मग त्याच्यावर मर्यादा, म्हणजे त्याच्या खाली 4-5 मर्यादा, ज्या प्रमुख मर्यादा आहे लोकपालच्या अधिकारावर, त्या तुम्ही स्पष्टपणे नमूद केल्या पाहिजे. म्हणजे हे झाले 3 गोष्टी, 3 उपप्रश्न तुम्ही ऍड्रेस केले. मग त्याची तुलना स्वीडनच्या लोकपालाशी करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर स्वीडनच का बरं, अमेरिका, ब्रिटन, ठीक आहे, युपीएससी अमेरिका ब्रिटन सोबत विचारते, आपल्या संविधानाला त्यांच्यासोबत कम्पेअर करते आणि त्याच्या आधारावर प्रश्न विचारले जातात. पण इथं स्वीडनच का बरं? काहीतरी कारण असेल, लॉजिक लावा. असे प्रश्न आले ना तर लॉजिक लावा. स्वीडनच का बरं? कारण आता तुम्हाला हे माहित असणं अपेक्षित नाहीये, पण जर माहित असेल तर अतिउत्तम. जर तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याचं जर तिथं वाचन केलेलं असेल, आणि मी अपेक्षा करतो केलेलं असेल, तर तुम्हाला हे माहितच असलं पाहिजे की जगातलं पहिलं जे लोकपाल आहे, ज्याला ओम्बड्समन इंग्रजीमध्ये म्हणतात, हा पहिला लोकपाल हा स्वीडनमध्ये आला होता. म्हणून तुम्हाला तुलना कोणासोबत करायला लावली आहे? स्वीडन सोबत. स्वीडनचा लोकपाल कधी आला होता? 1809 मध्ये. आपला लोकपाल कधी आला? आपला लोकपाल कायदा म्हणला 2013 मध्ये. इम्प्लिमेंटेशन सुरू झालं 2014 मध्ये. आणि ऍक्च्युअल फंक्शनिंग म्हणजे त्याचा कार्यभार सुरू झाला 2019 मध्ये. म्हणजे आता बघा, आपल्या इकडली स्टोरी कशी आहे, 13 मध्ये कायदा बनला लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, 14 मध्ये अंमलात आणला, इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. पण पहिला लोकपाल कधी अपॉइंट झाला? 2019. म्हणजे 2019 पासून तिथं फंक्शनिंग सुरू झालं. कायदा कधीचा आहे? 13चा आहे. ही आपल्या कडली गत आहे. आणि स्वीडननी 1809 सालीच त्यांचा काय लोकपाल, तिथं लोकपालची सुरुवात झाली होती. आणि अशा पद्धतीनं म्हणून तुम्हाला कम्पेअर कोणासोबत करायला लावलं? स्वीडन सोबत करायला लावलेलं आहे. कारण जगातलं पहिलं लोकपाल हे स्वीडनचं होतं. तर एवढं थोडक्यात नाही जरी माहित असेल तरी स्वीडन मधल्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत तुम्हाला 1-2 बाबी माहित असणं अपेक्षित आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जनरली तुम्हाला जसं मी म्हटलं की कोणत्या कोणत्या गोष्टी माहित असणं अपेक्षित आहे या प्रश्नाचं उत्तर लिहिताना, तर अधिकार, जबाबदाऱ्या थोडक्यात माहित असणं अपेक्षित आहे. मर्यादा काय आहे हे देखील माहित असणं अपेक्षित आहे. पण यामध्ये आता लोकपालचा बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे कसं याची निर्मिती कशी झाली भारतामध्ये, तर हे देखील तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. बघा, लोकपाल हा शब्द जो आहे विद्यार्थी मित्रांनो, याला इंग्रजीमध्ये ओम्बड्समन म्हणतात. ठीक आहे, आता लोकपाल म्हणजे काय? हा संस्कृत शब्द आहे बेसिकली. लोकपाल जो आहे हा कसा शब्द आहे? संस्कृत शब्द आहे. यामधला लोक म्हणजे काय? तर लोक. ठीक आहे, पाल म्हणजे काय? तर पाल म्हणजे प्रोटेक्टर. ठीक आहे, तर प्रोटेक्टर ऑफ पीपल असा याचा अर्थ होतो. इंग्रजीमध्ये याचा अर्थ काय होतो की प्रोटेक्टर ऑर केअरटेकर ऑफ पीपल असा याचा अर्थ होतो. म्हणजे हा जो शब्द आहे लोकपाल, हा संस्कृत शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा शब्द कोणी फॉर्म केला होता? 1963 मध्ये LM सिंघवी यांनी हा शब्द जो आहे याची निर्मिती केलेली होती. म्हणजे
हा याला एक इंडियन रूप दिलं होतं ओम्बड्समन या शब्दाला. तर लोकपाल म्हणजे हा शब्द 1963 मध्ये आला. कोणी LM सिंघवी यांनी हा शब्द पहिल्यांदा तिथं वापरला होता. आता बघा पार्श्वभूमी काय राहिलेली आहे की अचानक काय 2013 मध्ये स्वप्न पडलं सरकारला आणि लोकपालांनी लोकायुक्ताची नियुक्ती केली का, तर असं नाही. ठीक आहे, याला पार्श्वभूमी राहिली आहे विद्यार्थी मित्रांनो. बेसिकली बघा, तर लोकपालची जी डिमांड आहे की लोकपाल भारतामध्ये असलं पाहिजे, म्हणजे जे काही आपले पब्लिक सर्व्हंट आहे, ठीक आहे, त्या पब्लिक सर्व्हंटच्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एक स्वतंत्र वैधानिक संस्था असणं आवश्यक आहे. म्हणूनच लोकपालची डिमांड 1960च्या दशकापासून इथं करण्यात येत आहे. आता हे तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड ARC रिपोर्ट, फर्स्ट अँड सेकंड ARC रिपोर्ट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, याबद्दल आपण कालच्याही प्रश्नामध्ये बघितलेलं आहे. तर या रिपोर्टमध्ये पहिला रिपोर्ट 1966चा होता, दुसरा रिपोर्ट 2005चा होता. तर 1966, 2005 आणि मधात नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, हे 2002 मध्ये ही बॉडी बनली होती. यांनी देखील लोकपाल असलं पाहिजे अशी डिमांड केली होती आणि त्याच्याच आधारावर 2011 मध्ये अण्णा आंदोलन सुरू झालं होतं. तुम्हाला माहित असेल की अण्णा हजारेचं मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाची प्रमुख मागणी काय होती की लोकपाल आणि लोकायुक्त कायदा तिथं पारित करण्यात यावा. आणि शेवटी सरकारनं अण्णा आंदोलनाच्या दबावाखाली हा जो कायदा आहे लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 हा पारित केला. एवढी जर तुम्हाला पार्श्वभूमी माहित असेल, आता तुम्हाला अण्णा आंदोलन नाही लिहायचं आहे, पण तुम्हाला फर्स्ट ARC रिपोर्ट, सेकंड ARC रिपोर्ट म्हणजे ह्या काही ज्या सरकारच्या बॉडीज आहेत यांनी काय रिकमेंडेशन केले, याच्या आधारावर बा सरकारने काय लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 याची स्थापना केली. एवढं जरी तुम्ही लिहिलं इंट्रोडक्शन मध्ये, परिचयामध्ये, तरीही पुरे आहे. म्हणजे एवढ्या ज्या बेसिक बाबी आहेत त्या तुम्हाला या लोकपाल बद्दल माहित असणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे की लोकपालाचे अधिकार काय. लोकपाल प्रधानमंत्री, कोणताही मंत्री असू द्या, खासदार, आमदार, केंद्र सरकारचे जे काही अधिकारी आहे यांच्यावर यांची चौकशी करू शकतो जर यांच्या विरोधात कोणते आरोप तिथं करण्यात आले किंवा कोणते म्हणजे कंप्लेंट करण्यात आलेली आहे करप्शनची वगैरे, तर लोकपालला अधिकार आहे की लोकपाल इव्हन प्रधानमंत्र्यावर देखील कारवाई करू शकतो. म्हणजे हे काही जे मोजके अधिकार आहे की जर लोकपालला कारवाई करायची असेल तर लोकपाल CBIला किंवा चीफ व्हिजिलन्स कमिशन जे आहे यांना आदेश देऊ शकतो की तुम्ही कारवाई करा. मग कारवाई जर केली, मग त्या जर कोणत्या व्यक्तीकडे भ्रष्टाचार तिथं आढळला आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जर काही त्यांनी संपत्ती जर गोळा केली असेल, त्या संपत्तीचं निलामी सुद्धा करायचं, जप्ती सुद्धा करायचा अधिकार कोणाला आहे, लोकपाल आहे. म्हणजे हे थोडक्यात 3-4 अधिकार तुम्हाला माहित पाहिजे. जबाबदाऱ्या की नागरिकांप्रती जे अकाउंटेबिलिटी आहे सरकारची ती सुनिश्चित करतं. म्हणजे अशा 2-3 ज्या जबाबदारी आहेत त्या माहित पाहिजे. आणि मर्यादा काय, तर मर्यादा तुम्हाला आता लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013, आता 2013 मधला कायदा आहे. इम्प्लिमेंटेशनसाठी 2014ला इम्प्लिमेंटेशन सुरू झालं, पण फंक्शनिंग, काम करणं ऍक्च्युअल सुरू कधी झालं, 2019. आता तुम्ही स्वतः समजू शकता की सरकार लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याप्रती उदासीन आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे मर्यादा काय, तर मर्यादा तर पहिलं की याची जी म्हणजे लोकपाल आणि लोकपाल हा देशाच्या लेवलवर असतो आणि राज्यांच्या लेवलवर लोकायुक्त असतो. यांची जी नियुक्ती असते, नियुक्ती करायला जी समिती आहे ती समिती पॉलिटिकली न्यूट्रल राहत नाही. म्हणजे पुष्कळ वेळा पॉलिटिकल इंटरफरन्स त्याच्यामध्ये होतं. हा पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम असा आहे मर्यादावर की बेसिकली जर आपल्याला बघायला गेलं तर जी कंप्लेंट आहे, म्हणजे जर कोणत्या आमदार खासदाराच्या विरोधात कंप्लेंट टाकायची असेल तर ती मागची 7 वर्षापेक्षा जुनी नसता कामा नये. ठीक आहे, म्हणजे 7 वर्षापेक्षा जुनी जर कंप्लेंट असेल तर लोकपाल ती कंप्लेंट घेत नाही. ठीक आहे, हा दुसरा. म्हणजे असे 3-4 जे मर्यादा आहेत त्या आपण इथं बघणार आहे. आणि सुमोटो कंप्लेंट म्हणजे लोकपालला स्वतः, ठीक आहे, स्वयंस्फूर्तीने लोकपाल कोणतीच कारवाई करू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत लोकपालकडे कोणती कंप्लेंट करत नाही कोणी, तोपर्यंत लोकपाल त्यावर कारवाई करू शकत नाही. हा सर्वात मोठी मर्यादा आहे. त्यानंतर जर कोणाला कंप्लेंट म्हणजे या सगळ्या ज्या बेसिक मर्यादा आहेत, या 3-4 मर्यादा तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. आणि एवढं जरी केलं आणि मग शेवटी तुम्हाला काय करायचे, तर भारतीय लोकपाल जो आहे त्याची तुलना स्वीडनच्या लोकपाल सोबत करणं अपेक्षित आहे. यामध्ये 3-4 मुद्दे जरी लिहिले तरी पुरे. पहिला तर तुम्ही लिहू शकता की एस्टॅब्लिशमेंट कधी झालं, की भारताचं एस्टॅब्लिशमेंट लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 अंतर्गत करण्यात आलेला आहे आणि स्वीडनचे 1809 मध्ये झालेला आहे. मग यांचे 2 कामं कोणते, की भारताचं जे लोकपाल आहे त्याचा मुख्य उद्देश काय, तर भ्रष्टाचाराचं निर्मूलन करणं. ठीक आहे, पण स्वीडनचं जे लोकपाल आहे त्याचा उद्देश थोडा वेगळा आहे. म्हणजे या सगळ्या ज्या बाबी आहेत, 2-2, 3-3 मुद्दे तुमच्याकडे आले पाहिजे, ते आपण इथं आता बघणारच आहे. बघा, प्रस्तावना, 2 प्रकारच्या प्रस्तावना इथं मी केलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिलं म्हणजे सरळ काही जर येत नसेल तर लोकपाल लोकायुक्त कायदा 2013 माहित असणं अपेक्षितच आहे आणि तो तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहिलाच पाहिजे. पण जर तो देखील माहित नसेल, सरळ लोकपाल काय, तर हे एवढं तरी डिफाईन करा आणि तेवढं जरी केलं तरीही पुरे आहे. बघा, स्पष्ट सांगतोय, प्रॅक्टिकल अप्रोच सांगतोय.
इथे अडकून बसू नका की नाही सर मला कायदाच माहित नाहीये आणि सरांनी मला सांगितलं होतं कायदा आलाच पाहिजे, असं काहीच नाही. आपल्याला फक्त कायद्याचं नाव जरी माहित असेल तरी तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता. आणि मला वाटतं सगळ्या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेमतेम हा तरी कायदा माहित असलाच पाहिजे. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 हा भारतातील सार्वजनिक पदांवरील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आणि त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी बनवलेला एक महत्वपूर्ण कायदेशीर यंत्रणा आहे. बस एवढं जरी लिहिलं इनफ आहे, इनफ इंट्रो आहे. त्याच्यानंतरचं जर तुम्हाला सुचत असेल तर लिहा. सार्वजनिक प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रामाणिकता बळकट करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली आहे. बघा, बेस्ट इंट्रो हा आहे विद्यार्थी मित्रांनो. इथून इथपर्यंत एवढा जरी तुम्ही परिचय लिहिला तरी पुरे. नंतरचा पार्ट ऍड करायचा असेल तर करा, नाही असेल तर नको करा. आता मला माहित, मी आता मॉडेल आन्सर बनवलं, मला माहित होतं म्हणून मी लिहिलं की स्वीडनचा लोकपाल 1809 या संकल्पनेपासून प्रेरणा घेत लोकपाल सार्वजनिक पदाधिकाऱ्यांवर लोकशाही पद्धतीने देखरेख ठेवण्याची महत्वपूर्ण भूमिका बजावतो. बस एवढं. म्हणजे आता बघा, याच्यामध्ये माझ्यानुसार भले मी एवढा मोठा इंट्रोडक्शन लिहिलेलं असेल पण तुम्हाला एवढं जरी जमलं इथून इथपर्यंत तरी पुरेत की लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 हा नेमका काय आहे हे थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण करा 2 लाईन मध्ये. आणि त्याच्यानंतर की सार्वजनिक प्रशासनात याचा पर्पज काय आहे, की लोकपाल लोकायुक्त कायदा का बरं आणला गेला, तर सार्वजनिक प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रामाणिकता बळकट करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली. म्हणजे इतक्या सिंपल पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो काय होऊ शकतं, तुम्ही इंट्रोडक्शन करू शकता. बघा, कोणालाही काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तिथे टाईप करू शकता. ठीक आहे. आता नंतर बघा दुसरं, अशाच पद्धतीनं दुसरा परिचय काय असू शकतो, तर याच्यामध्ये तर जर तुमच्याकडे आकडेवारी असेल तुम्ही आकडेवारी सांगा, फॅक्ट सांगा, फिगर सांगा. आता इथे मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की आपल्या भारतामध्ये लोकपाल असावा अशी डिमांड 1960च्या दशकातली आहे. मग 1966 मध्ये पहिलं जे एआरसी बनलं होतं, प्रशासकीय सुधारणा आयोग, यांनी पहिली डिमांड उचलली होती. आणि परत 2005 मध्ये जे दुसरं प्रशासकीय आयोग बनलं होतं त्यांनी देखील याला दुजोरा दिला. पण तरी देखील लोकपालाची नियुक्ती झालेली नव्हती किंवा कोणताही कायदा आणला गेला नव्हता. आणि मग शेवटी काय झालं, 2011 मध्ये अन्न आंदोलन झालं आणि त्या अन्न आंदोलनामध्ये संपूर्ण भारतभर आंदोलन तिथे छेडलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये डिमांड प्रमुख ठेवल्या गेली होती लोकपाल आणि लोकायुक्ताची. आणि त्या अनुषंगाने मग हा कायदा 2013 मध्ये तिथं पारित करण्यात आला होता. एवढं बेसिक तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. पण इथे लिहिताना अन्न आंदोलनाचा उल्लेख करायचा नाही. तुम्ही काय करू शकता, पहिलं आणि दुसरं एआरसी रिपोर्ट याचा उल्लेख तुम्ही अवश्य करू शकता. तर प्रथम व द्वितीय प्रशासकीय सुधारणा आयोगाने नागरिकांच्या भ्रष्टाचारासंबंधी तक्रारी प्रभावीपणे हाताळण्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त, लोकपाल कुठे, देशाच्या लेवल म्हणजे नॅशनल लेवलवर लोकपाल आणि राज्याच्या लेवलवर लोकायुक्त या 2 स्वतंत्र संस्थांच्या स्थापनेची शिफारस केली होती. त्यानुसार लोकपाल व लोकायुक्त कायदा 2013 संमत करण्यात आला आणि त्या अंतर्गत भारतातील सर्वोच्च भ्रष्टाचार विरोधी संस्था म्हणून लोकपालची स्थापना करण्यात आली. आता का बरं करण्यात आली, पारदर्शकता, जे आता आपण मुद्दे इथे मी लिहिलेले आहे की पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रामाणिकता बळकट करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीनं जरी तुम्ही इंट्रोडक्शन केला तरीही पुरे आहे. हे बघा, गव्हर्नन्सचा जेव्हाही प्रश्न येतो ना, गव्हर्नन्सचा जेव्हाही प्रश्न आला तर तुम्ही लक्षात ठेवा, फर्स्ट एआरसी रिपोर्ट, सेकंड एआरसी रिपोर्ट माहित असणं अपेक्षितच आहे. इथिक्सच्या पेपरमध्ये देखील तुम्हाला निलेश सर एआरसी रिपोर्टचा उल्लेख करतीलच करतील, कारण एआरसी रिपोर्ट फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यापैकी ज्याचंही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल असेल त्याला माहितच असेल, ठाऊकच असेल की सेकंड एआरसी, फर्स्ट एआरसी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. फक्त ऑप्शनसाठी नव्हे, म्हणजे 2027 मध्ये मी प्रिपेअर करतोय सर म्हणून मला वाचायची गरज नाही असं नाही. गव्हर्नन्सचा केव्हाही प्रश्न आला तर तुमच्याकडे हे जे आहे नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, फर्स्ट एआरसी रिपोर्ट, सेकंड एआरसी रिपोर्ट यांचा उल्लेख तुम्ही हे शब्दात पाठच करून ठेवा की काही नाही सुचलं तर ते यांना लिहून यायचं. बघा, प्रॅक्टिकल अप्रोच सांगतोय. ठीक आहे, प्रॅक्टिकल कुठेतरी लागून जाईल, ऍटलीस्ट मार्क तर मिळेल. म्हणजे आपला मूळ उद्देश काय आहे की खाली सोडण्यापेक्षा काहीतरी क्वालिटी लिहून घ्या. त्या प्रश्नाला धरून जर तो मुद्दा असेल तर डेफिनेटली मग तुम्हाला मार्क मिळतीलच. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जुगाड करावा लागणार आहे. त्यानंतर आता परिचय, मी अपेक्षा करतो की परिचयामध्ये कोणाला काही डाऊट नसेल. जर असेल तर अगेन कमेंट सेक्शन मध्ये बघतोय मी, कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही टाईप करू शकता. अदरवाईज आपण नेक्स्ट पार्टकडे. आता परिचय झाला, परिचयानंतर काय, तर मुख्य भाग. आता मुख्य भागामध्ये बघा, मी सरळ सांगितलं आणि हा एकदम डायरेक्ट प्रश्न आहे, याच्यामध्ये काहीही आपल्याला लपून छपून विचारलेला नाहीये. तुम्हाला स्पष्टपणे विचारलंय की लोकपालाचे अधिकार काय आहे, लोकपालाच्या अधिकारासोबत लोकपालाच्या जबाबदाऱ्या विचारल्या आहे आणि तिसरं म्हणजे लोकपालच्या मर्यादा विचारल्या. आता हे जे हा लोकपाल कोणता आहे, हा भारताचा लोकपाल आहे, लक्षात ठेव. आणि मग चौथा उपप्रश्न काय की तुम्हाला भारताच्या लोकपालाचे जे अधिकार आहे ते स्वीडनच्या लोकपालापेक्षा कसे वेगळे आहे यांचं कंपॅरिझन करणं अपेक्षित आहे, म्हणजे टेबल काढणं अपेक्षित आलं. आता इथे मी बघा, इथे मी सरळ टेबल काढलाय, 4 मुद्दे लिहिलेले आहे, जेवढे आवश्यक आहे तेवढे. आता लोकपालाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या हेडिंग द्या, हेडिंग नंतर टेबल काढा. आता एका टेबलमध्ये अधिकार, दुसऱ्या टेबलमध्ये जबाबदाऱ्या. आता काय आहे
तर पहिले अधिकार, जसं मी तुम्हाला सांगितलं की पंतप्रधान, मंत्री, खासदार, अधिकारी यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करण्याचा अधिकार कोणाला, हे लोकपालला दिला गेलेला आहे. जबाबदारी काय, सार्वजनिक प्रशासनात उत्तरदायित्व सुनिश्चित करणं ही याची जबाबदारी आहे. दुसरं, केंद्रीय सतर्कता आयोग, चीफ व्हिजिलन्स कमिशन किंवा चौकशी शाखेमार्फत प्राथमिक चौकशीचे आदेश कोण देतो, लोकपाल देतो, ह्याचा अधिकार आहे. ठीक आहे. आणि जबाबदाऱ्या, भ्रष्टाचार व अधिकारांचा गैरवापर यापासून नागरिकांचे संरक्षण करणे. तिसरं काय, इव्हन सीबीआयला देखील लोकपाल आदेश देऊ शकतं. सीबीआय मार्फत तपासाचे आदेश देणे व त्यावर देखरेख ठेवणे हा देखील अधिकार कोणाला आहे, लोकपालला देण्यात आलेला आहे. अगेन जबाबदारी कोणती आहे, निष्पक्ष तपास आणि अभियोग, ज्याला खटला सुनिश्चित करणे म्हणजे खटला चालवण्याचा देखील अधिकार, एक जबाबदारी यांच्यावर असते. त्यानंतर शिस्तभंगाची कारवाई व खटला चालवण्याची शिफारस करणे फार महत्वपूर्ण आहे. हा अधिकार लोकपालला आहे, शिस्तभंगाची कारवाई व खटला चालवण्याचा शिफारस करणे, जे प्रोसिक्युशन ज्याला म्हणतात. आणि जबाबदारी काय, सुशासन आणि प्रामाणिकतेला प्रोत्साहन देणे. आणि शेवटला जी अधिकार आहे तो म्हणजे भ्रष्टाचारातून मिळालेल्या मालमत्तेची जप्ती जोडणीसाठी सक्षम प्राधिकरणास निर्देश देणे, म्हणजे जप्ती देखील करण्याचा अधिकार लोकपालला देण्यात आलेला आहे. आणि जबाबदारी कोणती आहे, सार्वजनिक संस्थांवरील नागरिकांचा विश्वास दृढ करणे. बघा, सिंपल आहे. ठीक आहे, जबाबदाऱ्या एकदम सिंपल आहे, पण हा लक्षात ठेवा, पॉवर आणि फंक्शन याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. पॉवर हे आहेत, जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटीज त्या आहेत. तर अशा पद्धतीने म्हणजे याच्यातून तुम्हाला एक गोष्ट कळली असेल. आता इथंच एक मेजर डिफरन्स तुम्हाला स्वीडनच्या लोकपालमध्ये आणि भारताच्या लोकपालमध्ये दिसतो, की भारताच्या लोकपालला जर चौकशी करायची असेल तर त्याच्याकडे स्वतंत्र अशी स्वतःची यंत्रणा नाही आहे. त्याला जर चौकशी करायची असेल तर तो सीव्हीसी किंवा सीबीआय मार्फत ती चौकशी करू शकतो. पण स्वीडनच्या लोकपालकडे स्वतःच्या बेसिसवर चौकशी तिथं करू शकतात, म्हणजे त्यांच्याकडे स्वतःची यंत्रणा आहे. पण आपल्या लोकपालकडे तसे काही अधिकार नाही. याला जर चौकशी करायची असेल तर काय, तर याला सीबीआय किंवा ज्या काही संस्था आहेत त्याच्या मार्फतच हा चौकशी तिथं करू शकतो. तर हे अधिकार आणि जबाबदारी एकदम चार एकदम एक पॉईंट मध्ये आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, कारण 250 शब्दात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं केलं तर एकदम 200-250 शब्दांच्या दरम्यान तुमचं हे उत्तर आरामात तिथं होऊ शकतं. तर हे झालं. त्यानंतर लोकपालच्या मर्यादा. आता मर्यादा आपण 4-5 मर्यादा तो ऑलरेडी डिस्कस केलेल्या. आता मर्यादा तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 4 सांगायच्या, 4 किंवा 5. मी इथे जास्त लिहिलेले आहे. पहिली मर्यादा काय, की स्वप्रेरणेने, ज्याला इंग्रजीमध्ये सो मोटू कॉग्निझन्स म्हणतात. सो मोटू म्हणजे काय, स्वतःहून तिथं कारवाई करणे. तर हा अधिकार आपल्या लोकपालला नाही, पण स्वीडनच्या लोकपालकडे हा अधिकार आहे. ठीक आहे. तर स्वप्रेरणेने कारवाई करण्याचा अधिकार नाही, केवळ प्राप्त झालेल्या तक्रारींवरच कार्यवाही करू शकते. आणि त्या तक्रारी कशा असल्या पाहिजे, 7 वर्षाच्या आतमधल्या असल्या पाहिजे. म्हणजे 7 वर्षाच्या पेक्षा, म्हणजे जसं कोणता गुन्हा आज 2026 चालू आहे आणि कोणता गुन्हा जर 2018 मध्ये घडलाय तर त्याच्या संदर्भात लोकपाल तक्रार दाखल करू शकत नाही. कारण रूल काय आहे, आजपासून मागच्या 7 वर्षाच्या ज्या केसेस आहेत, ज्या तक्रारी आहेत त्याच घेतल्या जाऊ शकतात. त्याच्यापेक्षा जुन्या तक्रारी घेतल्या जाऊ शकत नाही. हा सर्वात मोठा लॅकुना आपल्या लोकपालचा आहे. दुसरं काय आहे मर्यादा, चौकशी व तपासासाठी सीबीआय व सीव्हीसी वर अवलंबून असल्यामुळे संस्थात्मक स्वायत्तता मर्यादित राहते. ठीक आहे. हा एक अजून प्रॉब्लेम आहे, कारण ऑटोनॉमीच नाही. ज्या पद्धतीने ऑटोनॉमी असायला पाहिजे तशी ऑटोनॉमी आपल्या लोकपालला दिली गेलेली नाहीये. त्यानंतर पंतप्रधानांविरुद्धच्या तक्रारीची हाताळणी करण्याची प्रक्रिया पारदर्शक नाही. सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. अशी या कायद्यावर टीका केली जाते. त्यानंतर न्यायपालिका लोकपालच्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे. आता बेसिकली का बरं ठेवण्यात आली, कारण ज्युडिशियल इंडिपेंडन्स कॉम्प्रोमाइज नाही व्हावं म्हणून तिथं न्यायपालिका लोकपालच्या अधिकार क्षेत्राबाहेर ठेवण्यात आलेली आहे. पण तुम्हाला माहिती आहे की न्यायपालिकेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. हे मी म्हणतोय नाही, आपल्या समोर उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मर्यादा काय, त्यानंतर चौकशीतील विलंब, रिक्त पदे. ठीक आहे, रिक्त पदे, विविध संस्थांमधील समन्वयाचा अभाव यामुळे लोकपालच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. आणि अजून एक मोठा मर्यादा काय आहे, तर निनावी तक्रारी स्वीकारल्या जात नाही. म्हणजे जर मला कोणत्या जनप्रतिनिधीच्या विरोधात जर तक्रार दाखल करायची असेल तर मला माझं नाव सांगावं लागेल आणि ते नाव सगळ्यांना जाहीर होईल की यांनी अभिलाष सरांनी ही तक्रार केली बा या जनप्रतिनिधीच्या विरोधात. आणि मग काय होणार आहे, मग ऑब्व्हियसली गोष्ट आहे की तो जनप्रतिनिधी जो आहे त्याचे जे काही समर्थक आहे ते माझ्या मागे लागतील आणि मला मारले जाऊ शकतं. म्हणजे हा सर्वात मोठा लॅकून आहे बरं, की अनोनिमस, निनावी तक्रार स्वीकारला जात नाही. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक शब्द माहित असेल, विसल ब्लोअर. विसल ब्लोअर म्हणजे जर काही म्हणजे कोणतं करप्शन होत आहे, काही होत आहे, तर कोणता व्यक्ती काय आवाज उठवतो त्याच्या विरोधात. आणि पण त्याचं जे आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी प्रोटेक्ट करणं आवश्यक आहे. कारण जर त्याची आयडेंटिटी उघड केली तर ज्या लोकांवर तो आरोप करतोय ते लोक त्याला मारून टाकतील. आणि असं बहुतांश वेळा झालेलं आहे भारतामध्ये. हे भारतामध्येच नाही, हे संपूर्ण जगात होतं. म्हणून जे काही विसल ब्लोअर आहे त्यांना
प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, त्यांचं नाव पुढे नाही आलं पाहिजे. पण लोकपाल म्हणता नाही, तुम्ही जर तक्रार करत असाल तर तुमचं नाव देखील आलं पाहिजे. आता हा कुठला नियम आहे? मग त्यानंतर अजून काय, सार्वजनिक सेवकांविरुद्ध खोट्या किंवा क्षुल्लक तक्रारी केल्यास, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्रिव्हलस तक्रारी म्हणतो, कठोर शिक्षेची तरतूद असल्यामुळे अनेकदा तक्रारदार तक्रार करण्यास परावृत्त होऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 महत्वपूर्ण जे मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आहेत, त्या तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे इथपर्यंत आपण त्या 3 डिमांड आहे प्रश्नाचा ते आपण ऍड्रेस केलाय. पहिले आपण इंट्रोडक्शन दिलं, त्यामध्ये लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 आपण सांगितलाय. त्यानंतर मर्यादा, अधिकार काय आहेत लोकपालाचे भारताच्या, आणि जबाबदारी काय हे सांगितलं. मग आपण मर्यादा सांगितल्या. आता शेवटला जो उपप्रश्न उरला आहे तो म्हणजे काय, तर भारताचे लोकपाल आणि स्वीडनचे लोकपाल यांच्यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे. हा आपला शेवटला उपप्रश्न आहे. आता यामध्ये बघा घटक कोणते, आता पहिले स्थापना. लोकपालाची भारतात स्थापना कधी झाली? 2013चा कायदा, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा लिहा इथं. आणि पण कार्यरत कधीपासून आहे, म्हणजे फंक्शनल कधीपासून आहे? 2019 पासून. स्वीडनचा लोकपाल कधी स्थापित झाला? 1809. जगातला पहिला लोकपाल असं म्हटलं जातं. स्वरूप काय आहे? तर भारताचा जो लोकपाल आहे हा मुख्यत्वे भ्रष्टाचार विरोधी वैधानिक संस्था आहे. ठीक आहे. पण लोकपाल स्वीडनचा जो आहे तो संसदीय लोकपाल आहे. ठीक आहे. त्यानंतर कार्यक्षेत्र काय आहे भारतात दोघांचेही? तर भारताचा जो लोकपाल आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक पदाधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचाराला रोखणे हा याचं कार्यक्षेत्र आहे. आणि स्वीडनचा जो लोकपाल आहे त्याचा कार्यक्षेत्र गैरप्रशासन, ज्याला आपण बॅड गव्हर्नन्स म्हणतो, सत्तेचा गैरवापर व नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, म्हणजे हा मेन टार्गेट स्वीडनच्या लोकपालचा आहे. भारताच्या लोकपालचा सार्वजनिक पदाधिकाऱ्यांमधला भ्रष्टाचार कमी करणे आणि त्याच्यावर आळा घालणे. हे नियुक्ती कोण करतं? तर भारतामधला जो लोकपाल आहे त्याची नियुक्ती निवड समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती निवड करतो. पण ही जी निवड समिती असते याच्यामध्ये राजनैतिक नेते असतात आणि त्यामुळे त्याला पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होतं. पण इथे जे स्वीडनचा लोकपाल आहे याच्यामध्ये संसदेद्वारा, पार्लमेंटद्वारा तिथं नियुक्ती केली जाते. आता सुमोटू चौकशीचे अधिकार आहे का, म्हणजे स्वप्रेरणेने लोकपाल चौकशी करू शकतो का? तो भारतात नाही करू शकत, पण स्वीडनमध्ये करू शकतो. त्यानंतर तपास पद्धती. आता भारतामध्ये लोकपालची स्वतःची तपास यंत्रणा नाही, पण स्वीडनमध्ये स्वतंत्र तपास व प्रत्यक्ष निरीक्षण करू शकतं. पण भारतामध्ये जर लोकपालला तपास करायचा असेल तर सीबीआय व सीव्हीसी वर तिथं अवलंबून राहावं लागतं. ठीक आहे. नंतर अहवाल हा जो आहे, म्हणजे लोकपाल जो काही अहवाल बनवतो तो अहवाल भारताचा लोकपाल कोणाला देतो? एक तो राष्ट्रपती, आणि मग राष्ट्रपती हे संसदेमध्ये तो अहवाल ठेवतात. पण स्वीडनच्या लोकपालमध्ये सरळ जे रिपोर्ट आहे ते सरळ संसदेमध्ये ठेवले जातात. आणि मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर भारताच्या लोकपालचे मुख्य उद्दिष्ट भ्रष्टाचारावर नियंत्रण, आणि स्वीडनच्या लोकपालचं मुख्य उद्दिष्ट कायदेशीरता, न्याय प्रशासन व उत्तरदायित्व सुनिश्चित करणे ह्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे याच्यापैकी तुम्ही 5-6 जरी लिहिली, 4-5 जरी लिहिली, पण एकेका शब्दाचे 2-2 कीवर्डचे, म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यातले सगळेच डिफरन्सेस तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाही, पण 3-4 जरी माहित असेल तरी पुरे आहे. हे बघा, आपला उद्देश काय ना, काही न येण्यापेक्षा काहीतरी जे येत असेल, आपलं लॉजिक लावून जर आपल्याला काही सुचत असेल तर तेवढं तरी टाका. ठीक आहे. एवढं जरी तुम्ही लिहिलं तरीही पुरे आहे. आणि मग वे फॉरवर्ड. बघा, वे फॉरवर्ड विचारला नाहीये, पण अशा प्रश्नांमध्ये वे फॉरवर्ड लिहिणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये तुम्ही वे फॉरवर्ड मध्ये 2 जरी मुद्दे लिहिले तरीही पुरे आहे. इथे मी आता 4-5 टाकले कारण तुम्हाला हे मॉडेल आन्सर आहे, तुम्हाला विविध डायमेन्शन्स कळावे म्हणून मी टाकले. आता याच्यामध्ये वे फॉरवर्ड करे ही सिंपल गोष्ट आहे. ज्या गोष्टी तुम्ही आता डिफरन्सेस मध्ये बघितल्या त्याच्यातले वे फॉरवर्ड तुम्ही टाकू शकता, की जसं भारताच्या लोकपालला स्वयंस्फूर्तीनं, ठीक आहे, स्वप्रेरणेने तो काही करू शकत नाही, पण तो अधिकार दिला गेला पाहिजे. म्हणजे सुमोटू अधिकार आपल्या लोकपालला मिळाला पाहिजे. फक्त कोणाची कंप्लेंट मिळाली तेव्हाच तो कारवाई करेल ही अशी पद्धत नसली पाहिजे. ठीक आहे. तर स्वतंत्र तपास यंत्रणा हा पहिला मुद्दा आहे, की वे फॉरवर्ड मध्ये की आपल्या लोकपालकडे स्वतंत्र तपास यंत्रणा, इन्व्हेस्टिगेशन विंग स्थापन करून लोकपालला अधिक कार्यात्मक स्वायत्तता प्रदान करणे, फंक्शनल ऑटोनॉमी त्याला दिली पाहिजे. दुसरं, की याला आर्थिक व प्रशासकीय स्वायत्तता देखील दिली पाहिजे. कारण आता मला सांगा की याची नियुक्ती करणारी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये राजकारणीच आहे, आणि जर त्या राजकारण्यांच्याच विरोधात जर तिथं कोणती कारवाई करायची असेल तर हे राजकारणी त्याला काय करत आहे, आर्थिक आणि प्रशासकीय जे आहे मदत, म्हणजे एक प्रकारचा सपोर्ट आहे तो तेच प्रोव्हाइड करत आहे. म्हणून याला आर्थिक व प्रशासकीय स्वायत्तता, ऑटोनॉमी मिळणं आवश्यक आहे. तिसरं, रिक्त पदे तातडीने भरावीत आणि डिजिटल तक्रार व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करावी. आणि सीबीआय, सीव्हीसी आणि राज्य लोकपाल यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करावा. आणि स्वीडनच्या सक्रिय तपासणी, ज्याला आपण प्रोएक्टिव्ह इन्स्पेक्शन मॉडेलचा, तसेच स्वप्रेरणेने कारवाई करण्याच्या अधिकाराचा निवडक अवलंब करण्याचा विचार तिथं करावा. म्हणजे हे काही जे महत्वपूर्ण
वे फॉरवर्ड आहे, याच्यापैकी 2 किंवा 3 तुम्ही तिथे लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटला पार्ट म्हणजे आता इथे आपण प्रश्नाची पूर्ण डिमांड जी आहे ती आपण ऍड्रेस केलेली आहे. आता आपल्याला निष्कर्ष करायचा आहे. निष्कर्ष करताना पॉझिटिव्हली, न्यूट्रल, बॅलन्स आणि फॉरवर्ड लुकिंग असा आपला निष्कर्ष असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे सांगणं अपेक्षित आहे की जो लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 सरकारनं पारित केलेला चांगला कायदा आहे, त्या अंतर्गत बऱ्या प्रमाणात भ्रष्टाचारावर अंकुश तिथं घालण्यात आलेला आहे, पण अजून देखील उपाययोजना करणं बाकी आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला कन्क्लुजन करावं लागेल. तर तेच केलेलं आहे. लोकपालने भारतातील भ्रष्टाचाराविरोधी संस्थात्मक चौकट अधिक बळकट केली असली तरीही, बघा, केली आहे, संस्थात्मक चौकट बळकट केली आहे, पण तरीही संस्थात्मक आणि कायदेशीर मर्यादामुळे, ज्याला आपण काय म्हणतो, इन्स्टिट्यूशनल आणि लीगल लिमिटेशन्समुळे त्यांची परिणामकारकता काही प्रमाणात मर्यादित राहते. ठीक आहे. त्यामुळे स्वीडनच्या सक्रिय लोकपाल मॉडेलमधील उत्तम पद्धतीचा अवलंब केल्यास भारतात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासन अधिक प्रभावीपणे प्रस्थापित होऊ शकतं. बघा, एकदम बॅलन्स कन्क्लुजन आहे. म्हणजे कन्क्लुजन मध्ये मी भारताच्या लोकपालाला देखील प्रेस केलेला आहे, पण सोबतच मी त्याचे लॅक्युनास काय 2 शब्दामध्ये ते सांगितलेले आहे की तरीही संस्थात्मक आणि कायदेशीर मर्यादामुळे त्याची परिणामकारकता काही प्रमाणात मर्यादित राहत आहे. ठीक आहे. मग आणि त्यालाच मी स्वीडन सोबत जोडलेला आहे की स्वीडनचा जो सक्रिय लोकपाल मॉडेल आहे त्याचा अवलंब आपण करू शकतो की ज्याच्या माध्यमातून भारतामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासन अधिक प्रभावीपणे आपण तिथे अंमलात आणू शकतो. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बॅलन्स कन्क्लुजन करणं अपेक्षित आहे. हे सेम उत्तर इंग्रजीमध्ये देखील आपण लिहिलेलं आहे. बघा, जे विद्यार्थी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून करत असेल किंवा तर तुमच्यासाठी दोन्ही माध्यमातून इथं मॉडेल आन्सर आपण अपलोड करतोय, पण डिस्कशन करताना जनरली मराठीचा आपण वापर करतोय, कारण जास्त करून विद्यार्थी मराठीमध्ये लिहिणार आहेत. पण लक्षात ठेवा, जिथे जिथे इंग्रजी शब्द येतात मी त्याचं भाषांतर देखील सांगतोय. म्हणजे तुम्ही भले इंग्रजीमधून लिहित असाल, पण हे डिस्कशन तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून तयारी करणाऱ्या किंवा उत्तर लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्याला ऍड्रेसेबल आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे उत्तर लिहिणं अपेक्षित. मी परत सांगतोय. ठीक आहे. कोणाला आता काही डाऊट असेल या प्रश्नासंदर्भात तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. ठीक आहे. किंवा तुम्हाला हा डेली आन्सर रायटिंग जो परिश्रम आपला प्रोग्राम चालू आहे, फ्री डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो, मी परत सांगतोय. ठीक आहे. कोणतेही छुपे शुल्क याच्यामध्ये आम्ही आकारत नाहीये. ठीक आहे. एक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही बनवलेला आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता, किंवा तुम्ही मला माझ्या नंबरवर, वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली कॉल करू शकता. ठीक आहे. किंवा मेसेज करू शकता, आन्सर रायटिंग ग्रुप जॉईन करायचा आहे म्हणून, तर लगेच मी तुम्हाला लिंक तिथे शेअर करून देईल. 8806242059. जर तुम्हाला हे जे प्रश्न आहे डेली आन्सर रायटिंगचे दररोज 2 प्रश्न हे जर चेक करून हवे असेल तर याच्यासाठी आम्ही एक माफक शुल्क आकारतोय, ते म्हणजे 5,999 रुपये. आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल, ठीक आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं, तर ही टेस्ट सिरीज 5 जुलैपासून सुरू होत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये एकूण 12+4 एकूण 16 पेपर आम्ही कंडक्ट करणार आहे. 12 पेपर जे असणार आहे हे कसे आहे, हे सेक्शनल पेपर आहे. ठीक आहे. हे सेक्शनल पेपर आहे. आणि 4 जे आहे ते कसे आहे, फुल लेंथ टेस्ट आहे. आणि या टेस्ट सिरीजची जी चार्जेस आहे ते सुद्धा आम्ही 5,999 माफक दरात आम्ही ठेवलेले आहे. म्हणजे जर तुम्ही दोन्ही डेली आन्सर रेटिंग प्लस टेस्ट सिरीज हे दोन्ही जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर टोटल फी 12,000 होते, पण तुमच्यासाठी फक्त 9,999 मध्ये आम्ही दोन्ही कोर्सेस अवेलेबल करून देतोय. जर तुम्हाला यापैकी काही जॉईन करायचं असेल, टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, किंवा बॅचेस जॉईन करायचे असेल, किंवा मेंटरशिप प्रोग्राम आमचा जॉईन करायचा असेल 2027 साठी म्हणा किंवा 2026 साठी, तर लगेच तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबर 8806242059 वर डायरेक्टली मला कॉल करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला कोणालाही जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करा, किंवा माझ्या नंबरवर देखील तुम्ही मला डायरेक्टली कॉल किंवा मेसेज करू शकता. बघा, कोणताही छोट्यातल्या छोटा डाऊट असेल तरीही बिंदास फोन करा, कारण कसं आहे, तुम्ही मला मेसेज टाकता, पण एकदम मोठा डाऊट असेल तर सरळ कॉल केलेलं कधीही प्रिफरेबल आहे. छोटा डाऊट असेल तर मेसेज करा, पण लांब लचक मेसेजेस लिहून पाठवू नका, तेवढे मेसेजेस मी वाचत नाही. ठीक आहे. पण तुम्हाला जर काही डाऊट असेल तर बिंदास कॉल करा की सर असा डाऊट आहे, म्हणजे कसं मी लगेच तिथं निवारण तुमच्या डाऊटचं करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.